सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. देवाची स्तुती असो की आज या प्रभुवारी त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याची सेवा करण्याची आणि देवाचं गौरव करण्याची संधी मंडळीने आणि सर्व चर्च कमिटीने सन्माननीय पाळक साहेबांनी उपलब्ध करून दिली. आणि जे वेलकम आमचं केलेलं आहे ते आमचं नसून तर देवाचं वेलकम केलेलं आहे, कारण हे काम देवाचं आहे. आणि म्हणून मी विशेष पाळक साहेबांचे आणि सर्व चर्चचे कमिटीचे आभार मानतो की आजचा दिवस जो आहे तो खरोखर एक आपल्यासाठी खास आहे. कारण देवाचं वचन सांगतं की जा आणि जगाला काय करा, सुवार्तेची घोषणा करा. विश्ववाणी हा एक सुवार्तेचा भाग आहे आणि ही जी जबाबदारी आहे ती प्रत्येकाला आहे, ती आम्ही प्रत्येकाने सांगावी आणि देवाच्या राज्यामध्ये काय करावे, पुष्कळ आत्मे आणावे. आणि म्हणून आमच्या समोर एक दर्शन आहे विश्ववाणीचं की येत्या 2030 पर्यंत 1,00,000 गावामध्ये शुभवर्तमान प्रसार करायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे राज्य निवडलेले आहेत. भारतातल्या 29 राज्यामध्ये सुवार्तेचं कार्य चालू आहे आणि आमचं दर्शन आहे की भारतामध्ये 1,00,000 गावामध्ये पोहोचावं, महाराष्ट्रामध्ये 7,000 खेड्यांमध्ये पोहोचावं. आणि विश्ववाणी ही जी संस्था आहे ही भारतीय आर्थिक व्यवस्थेवर चालणारी संस्था आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस पुढे येतो सेवा कार्यासाठी त्यावेळेस ही जी संस्था आहे ती पूर्णपणे चालते. आणि म्हणून तुम्ही आतापर्यंत या सेवा कार्यासाठी जे सहकार्य करत आलेला आहेत त्यासाठी आम्ही विशेष मनापासून हृदयापासून तुझे आभार मानतो. या सेवा कार्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा, कारण पुष्कळ समस्या आहेत, अडचणी आहेत आणि त्याच्यातून देखील ही सुवार्ता गाजवली जाते. अनेकांना मारहाण होते. मागील दिवसात मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये आपले 6 चर्च जे आहे हे डिस्ट्रॉय करणे म्हणजे त्या ठिकाणी पाडण्यात आले, जाळून टाकण्यात आले. आपल्या सेवकांना सैरावैरा रानामध्ये जंगलामध्ये त्या ठिकाणी भटकण्याची वेळ आली. अनेक अशा जे साक्ष आहेत विश्वाणीमध्ये रोज आणि रोज काय करत आहेत, घडत आहेत. तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही नेहमी आमच्या संगती आहात, आमच्या सोबती आहात आणि तुमचा आम्हाला खूप मोठा आधार आहे, पाठिंबा आहे. आणि म्हणून मनापासून हृदयापासून देवाला धन्यवाद देतो. माझं नाव जे आहे ते शरद पवार आहे आणि मी 2005 पासून या सेवा कार्यामध्ये सहभागी आहे. 2006 ते 2009 कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये प्रमोशनल सेवा कार्य मी करत होतो. आणि मागील 2019 मध्ये आपले सुधाकर मनोरे दादा आजारी होते आणि ते आजारी असताना नगरहून बदली माझी या ठिकाणी करण्यात आली आणि सध्या पिंपरीमध्ये सेवा कार्य करत आहेत. आणि जो पुण्याचा संपूर्ण भाग आहे त्याचं एरिया कोऑर्डिनेटर म्हणून देवबापांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती ती कृपापूर्वक करण्यासाठी. आणि आज या ठिकाणी आपल्यामध्ये जे बंधू प्रकाश निकाल जे आहे ते या परिसरामध्ये येरवडा आणि विभागामध्ये काम करत आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे उभं राहावं. जर कोणाला वाटतं की या भागामध्ये आम्हाला सेवा कार्यासाठी मदत करायची आहे तर तुम्ही चर्च सुटल्यानंतर या बंधूशी संपर्क करू शकता. तर जो वेळ आपल्याला वचनासाठी दिलेला आहे त्यासाठी मी धन्यवाद देतो. आपण प्रार्थना करूया आणि थोडासा वेळ वचनामध्ये घालूया. प्रार्थना करूया आपण. प्रिय प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रेमळ बाप्पा, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, मेंढरांचा महान मेंढपाळ आणि राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. आज जी वचनं या ठिकाणी प्रिय बाप्पा आम्ही वाचलेली आहे त्यावरती चिंतन आणि मनन करण्यासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य आणि मार्गदर्शन प्रभू तू कर. प्रभू देवबाप्पा, मी नाही तर माझ्याद्वारे प्रभू देवा तू बोल. आणि या ठिकाणी देवबाप्पा वचनाच्या द्वारे आमची कान उघडणी व्हावी. प्रभू आध्यात्मिक मानना आम्हाला मिळावा, वचनानं आम्ही भरावं, सामर्थ्यानं आम्ही भरावं, अभिषेकानं आम्ही भरावं. यासाठी देवबाप्पा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. प्रिय बाप्पा, आम्ही तुम पुढचा वेळ आणि क्षण तुझ्या स्वाधीन आणि अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे दानिएलाचा 2रा अध्याय. आणि या दानिएलाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की एक मोठं जे स्वप्न आहे राजाला पडलेलं आहे
आणि या स्वप्नाचा जो अर्थ आहे दानिएल हा सांगत आहे. आणि म्हणून या शास्त्र भागाची जी हेडिंग आहे, जो शीर्षक या ठिकाणी मी दिलेला आहे, देवाचं रहस्य सांगणं. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की जे देवाचं रहस्य आहे, राजाचं रहस्य आहे, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा हा शास्त्रभाग आम्ही वाचला असेल, आमच्या कानी ऐकलेला असेल, उपदेश ऐकलेला असेल, परंतु ज्या ज्यावेळेस आम्ही नवीन असं काही वाचतो त्या ठिकाणी आम्हाला नवीन काहीतरी ऐकायला काय होतं मिळतं. तर या ठिकाणी जो शास्त्रभाग आम्ही वाचला दानिएलाचा 2रा अध्याय वचन 17 ते 24 या वचनापर्यंत, तर या ठिकाणी दानिएल जो आहे देवाला धन्यवाद देत आहे, देवाचे आभार मानत आहे. आणि पहिली गोष्ट तो या ठिकाणी ज्ञानाविषयी बोलत आहे. कशाविषयी बोलत आहे? ज्ञानाविषयी बोलत आहे. आणि तो या ठिकाणी 17 वचनापासून तर 24 वचनापर्यंत देवाचे आभार मानत आहे. आणि तो म्हणतो की देवा, मी तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो, कारण ज्ञान आणि बळ तू मला दिलेला आहेस. काय म्हणतो तो? ज्ञान आणि बळ तू काय केलेलं आहेस? मला दिलेलं आहेस. आता हे जे ज्ञान आहे हे कुठलं पुस्तकातलं ज्ञान नाहीये, तर हे जे ज्ञान आहे हे स्वर्गीय ज्ञान आहे. आणि हे स्वर्गीय ज्ञान यासाठी आम्हाला प्रकट होतं की ते जे ज्ञान आहे आम्ही काय करावं? इतरांपर्यंत घेऊन जावं. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की हे देवा, मी तुझे आभार मानतो, कारण ज्ञान आणि बळ जे आहे तू आम्हाला दिलेलं आहे. ज्ञान बळ जे आहे तुझं आहे आणि तू आम्हाला काय केलेलं आहे? देऊ केलेलं आहे. आणि ज्ञानाविषयी तो या ठिकाणी देवाची उपकार स्तुती करत आहे, देवाला धन्यवाद देत आहे, देवाचे आभार मानत आहे. प्रियांनो, विचार केला तर आज या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत, जर आम्हाला कोणत्याच प्रकारचं ज्ञान जर नसतं तर या ठिकाणी आम्ही बसू शकलो नसतो. आम्हाला व्यावहारिक ज्ञान मिळालं नसतं. जर आमच्याकडे खिशामध्ये 100 रुपये आहे आणि ते बाजारामध्ये जाऊन आम्ही कसे खर्च करावे याचं जर ज्ञान आम्हाला नसतं तर आम्ही प्रियांनो या जगामध्ये राहू शकत नाही, आम्ही टिकू शकत नाही आणि आम्ही या जगाबरोबर पुढे चालू शकत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी दानिएलाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी परमेश्वराने कशा प्रकारे सहाय्य केलेलं आहे. या 2ऱ्या अध्यायाची पार्श्वभूमी जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर दानिएल जो होता हा नबुकदनेस्सर राजाचा अर्थ जो आहे, स्वप्नाचा अर्थ काय करत आहे, सांगत आहे. त्या सांगण्यापूर्वी या ठिकाणी परिस्थिती अशी झालेली आहे की यहुदांचा जो राजा होता यहोयाकीम, याला काय केलेलं आहे, नबुकदनेस्सर राजाने त्याच्या राज्यावरती चढाई केली. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ज्या मौल्यवान वस्तू होत्या आणि त्याच्यानंतर जे हुशार, अव्यंग, चांगले दिसणारे, ज्ञानी जे लोक होते हे बाबेलला काय केलेले आहेत, घेऊन गेलेले आहेत. आणि घेऊन गेल्यानंतर राजाने फरमान सोडलं की या ज्ञानी लोकांना 3 वर्ष मी जे अन्न सेवन करील, मी जो द्राक्षरस पिईल, या ज्ञानी लोकांना काय करण्यात यावं, देण्यात यावं. तर दानिएल जो हा होता हा राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी राहत होता. 3 वर्ष त्या ठिकाणी राहिला आणि त्याने त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं जो राजा खात पित होता त्यातलं अन्न घेतलं नाही, तर त्याने साधं अन्न घेतलं. तरी देखील तो त्या ठिकाणी हुशार होता, ज्ञानी होता आणि विशेष म्हणजे तो यहुदी वंशातला होता. आणि त्याच्या बरोबर जे त्याचे सोबती होते, शद्रक होते, मेशक, अबेदनगो, आणि त्याच्या बरोबर असताना त्या ठिकाणी आम्ही पाहतो की राजाला एक दिवस स्वप्न पडलं आणि मग राजाने असं फरमान सोडलं की सर्व ज्ञान्यांना त्या ठिकाणी काय करण्यात यावं, बोलवण्यात यावं आणि जे स्वप्न राजाला पडलेलं आहे त्याचा अर्थ काय करावा, सांगावा.
आता त्या ठिकाणी बाबेलमध्ये जे तांत्रिक होते, जादूगार होते, ज्ञानी जे लोक होते, हुशार जे लोक होते, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावलं. आता बोलावल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती अशी झालेली आहे की तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मला जे स्वप्न पडलेलं आहे ते स्वप्न आणि त्याचा अर्थ काय करा तुम्ही सांगा. तर जे ज्ञानी लोक होते ते म्हणाले, सांगा सांगा तुमचं स्वप्न काय आहे ते आम्हाला सांगा. राजा म्हणाला, नाही, स्वप्नही तुम्हाला सांगायचंय आणि अर्थही तुम्हाला सांगायचा आहे. आणि त्या ठिकाणी ते जे ज्ञानी लोक होते, खाजगी लोक होते, ते वेळ काढायला लागले, टाइमपास करायला लागले आणि शेवटी ते राजाला म्हणाले की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो असाच व्यक्ती तो या स्वप्नाचा काय करू शकतो, अर्थ सांगू शकतो. आणि मग ते अर्थ जे आहे ते सांगू शकले नाही. आणि मग राजाला त्या ठिकाणी खूप काय झालेला आहे, राग आलेला आहे, चीड आलेली आहे. आणि तो म्हणाला की बाबेलमध्ये जेवढे ज्ञानी असतील त्या सर्वांचा काय करून टाकावा, वध करून टाकावा, त्यांचं उकिरडे करून टाकावं. आणि मग ही गोष्ट जी आहे दानिएलापर्यंत कळती. दानिएलाचा आणि त्याचा सोबत्यांचा शोध घेत घेत त्या ठिकाणी जे राजाचे सरदार आहेत आणि त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले की आता तुझा आणि तुझ्या सोबत्यांचा काय होणार आहे, वध होणार आहे. दानिएल त्या ठिकाणी म्हणाला की राजाने असं काय फरमान काढलेलं आहे की त्या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे, सगळे ज्ञानी लोकांचा वध करायचा आहे. आणि सरदाराने ही सर्व जी हकीकत आहे ती त्या ठिकाणी काय केली, दानिएलाला सांगितली. दानिएलाने म्हणाला, थांबा, आम्हाला थोडासा वेळ द्या, राजाला सांगा, मी स्वप्नाचा काय करतो, अर्थ सांगतो. काय करतो, अर्थ सांगतो. आणि मग दानिएलाने त्याचे जे सोबती होते घरी गेला, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की राजाचा स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी देवापाने आम्हाला सहाय्य करावं, म्हणून तुम्ही काय करा, प्रार्थना करा. आणि त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी त्यांना सांगितलं. आणि मग दानिएल रात्री झोपला. आणि झोपला असताना देवाने काय केलं, राजाच्या स्वप्नाचा अर्थ दानिएलाच्या स्वप्नामध्ये काय केला, सांगितलं. मग दानिएल उठल्यानंतर त्या ठिकाणी तो या ठिकाणी आम्ही पाहतो की तो देवाला धन्यवाद देत आहे. तो म्हणत आहे 20व्या वचनामध्ये, दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. तोच प्रसंग समय बदलतो, तो राजा स्थानपन्न अथवा ज्ञान भ्रष्ट करतो, तो ज्ञानास ज्ञान देतो, बुद्धिमानास बुद्धी देतो. आणि तो म्हणतो की गण व गूढ गोष्टी तो काय करतो, प्रकट करतो. देवबापाने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, देवबापाने आपल्याला स्वर्गीय ज्ञान दिलेलं आहे यासाठी की ज्या गण आणि गूढ गोष्टी आहेत ते आम्ही काय कराव्यात, प्रकट कराव्यात. या ठिकाणी जमलेले जे लहान थोर आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वराने एका दैवी ज्ञानानं काय केलेलं आहे, भरून काढलेलं आहे. आणि म्हणून तर याकोबाच्या पत्रामध्ये 1ल्या अध्यायामध्ये आणि 17व्या वचनामध्ये त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान कुठून आहे, वरून आहे. कुठून आहे, वरून आहे. आज देवापणे तुम्हाला आणि मला सर्वांना हे ज्ञान, हे दान, हे रहस्य जे आहे हे सांगण्याचं, जे हितगुज सांगण्याचं परमेश्वराने आम्हाला प्रकट केलेलं आहे, त्याने आम्हाला या ठिकाणी देऊ केलेलं आहे. कारण यवनाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 27 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काही मिळत नाही. दानिएलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, दानिएलाचं जीवन जे आम्ही पाहतो की दिवसातून 3 वेळा तो नित्य प्रार्थना करणारा होता, देवाच्या सहवासामध्ये राहणारा होता, देवाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी राहणारा होता, देवाचा आदर करणारा होता, एक सुज्ञ आणि एक ज्ञानी आणि एक चांगला असा व्यक्ती त्या ठिकाणी त्याचं व्यक्तिमत्व होतं. आणि मग तो ज्या वेळेस रात्री झोपला, जी प्रार्थना त्यांनी केली होती, जी आरोळी देवाकडे केली होती, त्याचं उत्तर देवाने दानिएलाच्या स्वप्नामध्ये काय केलेलं आहे, देऊ केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्या ठिकाणी
ज्ञान जे आहे ते दानिएलाला प्राप्त झालेलं आहे. आज तुम्हाला आणि मला देखील हितगुज सांगण्याचं, अर्थ सांगण्याचं ज्ञान परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही बसलेले आहोत. हे सर्व दैवी ज्ञानाने भरलेले लोक आहोत. शलोमोनाने देवाकडे ज्ञान मागून घेतलं आणि आम्ही पाहतो की त्याचं जे ज्ञान आहे संपूर्ण जगामध्ये प्रख्यात त्या ठिकाणी काय झालेलं आहे, गाजलेलं आहे. एवढं मोठं ज्ञान परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे, देव केलेलं आहे. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे परमेश्वराने त्याला दिलं आणि त्याचा उपयोग तो आम्ही पाहतो की पुढे कशा प्रकारे करत आहे. आणि मग ज्यावेळेस तो राजासमोर हजर झाला, त्या ठिकाणी तो उभा राहिला, तर राजाच्या स्वप्नाचा अर्थ आणि स्वप्न जसं तंतोतंत त्या राजाला पडलेलं होतं तसंच अर्थ जे आहे आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे हे कोणी सांगितलं? दानिएलानं सांगितलं. विचार करा, जर दानिएलानं या स्वप्नाचा अर्थ राजाला सांगितला नसता तर त्या बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा त्या ठिकाणी काय होणार होता? वध होणार होता. काय होणार होता? वध होणार होता. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काय करणार होते? मारून टाकणार होते. आणि मग आम्ही पाहतो की देवाचं जे रहस्य आहे परमेश्वराने दानिएलाला सांगितलं आणि त्या ठिकाणी दानिएलाने सांगितल्यानंतर राजाला ती गोष्ट पटली. आणि मग आम्ही पाहतो की पुढे काय झालेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या वचनामध्ये मग राजाने दानिएलास थोर पदात चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष असे केले. बघा, सर्व ज्ञानांच्या प्रमुखाचा काय केलेला आहे? अध्यक्ष केलेला आहे. दानिएल हा संपूर्ण ज्ञानांच्या प्रमुखाचा अध्यक्ष केलेला आहे. प्रियांनो, जो आपला ज्ञान जो आहे त्याचा उपयोग करतो किंवा जसं देवाच्या वचनाप्रमाणे सांगितलेलं आहे नीतिसूत्रे 22:29, जो आपल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये चपळ आहे त्याचं स्थान कुठं आहे? राजाच्या समोर आहे. कुठं आहे? राजाच्या समोर आहे, अधिकाऱ्याच्या जवळ आहे. तसंच आम्ही पाहतो की दानिएलाला देवाने राजाच्या जवळ ठेवलं होतं. राजाचा स्वप्नाचा अर्थ दानिएलाने प्रियांनो त्या ठिकाणी काय केलेला आहे? सांगितलेला आहे. आता ही जी गोष्ट आहे जुन्या करारामध्ये झालेली आहे. दानिएलामुळं त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यामुळं सर्व ज्ञान्यांचा त्या ठिकाणी काय झालेला आहे? बचाव झालेला आहे. ते लोक जे आहेत ते वाचले गेलेले आहेत. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू आम्हाला काय रहस्य देत आहे? जसं राजाचं रहस्य होतं, स्वप्नाचा अर्थ होतं, तसं आज देवाच्या वचनाचा अर्थ तुम्हाला आणि मला सांगणं हे काय आहे? खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आणि मी देवाच्या स्वप्नाचा अर्थ किंवा देवाचं जे रहस्य आहे त्याचं जे मर्म आहे इतरांना जर आम्ही सांगितलं नाही तर ज्याप्रमाणे बाबेलच्या ज्ञान्यांचा वध होणार होता त्याच प्रकारे आज जगातल्या सर्व जे स्वर्गीय प्रकाशापासून वंचित असे जे लोक आहेत त्यांचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जसं देवाने दानिएलाला निवडलं तसं देवाने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? देवाच्या स्वर्गाच्या राज्याचं रहस्य सांगण्यासाठी काय केलेलं आहे? निवडलेलं. आज तुम्हाला आणि मला प्रत्येकाने देवाने निवडलेलं आहे. तुम्ही आणि मी प्रत्येक जण प्रियांनो निवडलेले लोक आहोत. यवनाच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले. तो म्हणतो की तुम्ही नाही तर मी तुम्हाला निवडलं, यात तो तुम्ही जाऊन काय करावं?
फळ द्यावं. बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही नाही तर मी तुम्हाला निवडलं, यात तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तुम्हाला काय व्हावं, प्राप्त व्हावं. आज देवाकडे ज्ञान मागितलं पाहिजे की प्रभू मला सुवार्ता सांगण्याचं ज्ञान प्रभू येशू तू आम्हाला दे. नाहीतर हे लोक मरतील, हे लोक नाशामध्ये जातील, त्यांना स्वर्गीय प्रकाश मिळणार नाही, तारण हे मिळणार नाही. आणि म्हणून आज जर आम्ही गप्प राहिलो, आम्ही जर शांत राहिलो, तर कदाचित प्रियांनो आमच्या हातातून हे काम काढून घेण्यात येईल आणि प्रभू काय करेल, दुसऱ्यांना देईल. कोणाला देईल काम हे, दुसऱ्यांना देईल. आणि म्हणून आज आम्हाला संधी आहे की आम्ही प्रभूचं ज्ञान, प्रभूचं हितगुज, स्वर्गाच्या राज्याचं रहस्य आम्ही काय करावं, इतरांना सांगावं. आणि म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला बोलावलेलं आहे. आणि हे जे ज्ञान आहे परमेश्वराने काय केलेलं आहे, आम्हाला प्रकट केलेलं आहे. आणि आम्ही स्वतःहून देवाकडे मागितलं नाही, तर देवाने हे हितगुज समजण्याचं ज्ञान काय केलेलं आहे, परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. दुसरा शास्त्र भाग जो आम्ही या ठिकाणी वाचला, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की 10 ते 17 या वचनापर्यंत, तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे या अध्यायामध्ये वेगवेगळ्या दृष्टांताच्या द्वारे काय करत आहे, बोलत आहे. तर या ठिकाणी शिष्यांना प्रश्न पडला आणि शिष्य त्याला म्हणाले 11 वचनामध्ये, त्याच्यानंतर 12 वचनामध्ये आम्ही पाहतो, वाचता पण यांनी त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्यात आपण शोधू, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. बघा, ज्या कोणाकडे आहे त्याला काय करण्यात येईल, देण्यात येईल. आज तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्याचं रहस्य सांगण्याचं ज्ञान परमेश्वराने काय केलेलं आहे, देव केलेलं आहे. शिष्यांना प्रश्न पडला आणि शिष्यांनी विचारलं की हे ज्ञान जे आहे, हे जे दाखले आहेत, हे तुम्ही लोकांना दाखल्यांच्या द्वारे बोलता, हे का असं का? तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की स्वर्गाच्या राज्याचे रहस्य जाणण्याचं दान काय केलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे. राजाच्या स्वप्नाचं, अर्थाचा ते स्पष्टीकरण सांगण्याचं जे दान आहे, देवाने दानियाला दिलं. आज प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचं जे रहस्य आहे, जे देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. हे स्वर्गाचं राज्य जे रहस्य आहे, हे सांगण्याचं ज्ञान जे आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. पण कधी कधी काय होतं, जे ज्ञान दिलेलं आहे ते आम्ही आमच्या जवळ ठेवतो, आम्ही आमच्या वैयक्तिक विकासासाठी, आमच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी त्याचा उपयोग करतो. परंतु हे जे ज्ञान आहे आम्ही स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी काय करत नाही, त्याचा उपयोग करत नाही. परमेश्वराने तुम्हाला आणि मला सर्व ज्ञानानं आणि गुणानं काय केलेलं आहे, भरून काढलेलं आहे. बघा, विचार करा, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गाचं राज्य जे आहे त्याचं रहस्य जाणण्याचं दान मी तुम्हाला दिलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला रहस्य कळालेलं आहे. रहस्य काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा वैयक्तिक तारणार आहे. आम्ही ज्यावेळेस स्वीकार करतो त्यावेळेस सार्वकालिक जीवन आम्हाला काय होतं, मिळतं. त्याचे मार्ग आमच्यासाठी काय होतात, मोकळे होतात. पण जर आम्ही हे ज्ञान जे आहे इतरांपर्यंत घेऊन जाणार नाही, आम्ही सांगणार नाही, तर ते आमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे सांगत आहेत त्यांना देण्यात येईल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये काय केलेले आहेत, दिलेले आहेत.
रुपयाचा दृष्टांत दिला. कशाचा दृष्टांत दिला? रुपयाचा दृष्टांत दिला. एकाला किती मिळाले? 5,000 मिळाले. किती मिळाले? 5,000 मिळाले. एकाला 2,000 मिळाले, है ना? आणि एकाला 1,000 मिळाले. ज्याला 5,000 मिळाले त्याने काय केलं? त्याच्यावरती व्यापार केला आणि 5,000चे 10,000 केले. ज्याला 2,000 मिळाले त्याने त्याच्यावरती व्यापार केला, त्याने 4,000 केले. ज्याला 1,000 मिळाले ते काय केलेलं आहे? त्याने ते पैसे जमिनीमध्ये काय केले? पुरून ठेवले. आणि ज्या वेळेस धनी त्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी हिशोब घेऊ लागला आणि त्याला विचारलं तर ज्यांनी 5चे 10,000 केले त्याला म्हणाला शब्बास आणि भले आणि विश्वासू दासा, आणि त्याला पुष्कळ कामगिरीवरती त्याला नेमण्यात आले. ज्याला 2,000 रुपये दिले त्याला देखील अशाच प्रकारे शब्बासकी मिळाली. परंतु ज्याला 1,000 रुपये दिले होते त्याने ते काय केलेलं आहे? आपले जे पैसे आहे जमिनीमध्ये पुरून ठेवले. आणि मग त्याला राजा जो आहे हिशोब घ्यायला लागला. तो म्हणाला की मला माहित आहे की आपण एवढे क्रूर आहात, म्हणून मी हे जे पैसे आहेत कुठे ठेवलेले? जमिनीमध्ये पुरून ठेवले. कारण ज्या ठिकाणी टाकलं नाही त्या ठिकाणी तुम्ही गोळा करता, ज्या ठिकाणी तुम्ही पेरणी केली नाही त्या ठिकाणी तुम्ही कापणी करता, आणि म्हणून हे जसेच तसे काय केलेले आहेत मी तुम्हाला दिलेले आहे. आज तुम्हाला आणि मला तारण मिळालेलं आहे. तसंच आम्ही जर आमच्या जवळ ठेवतो तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला की याच्याकडून काढून घ्या, याला अंधारे कोठडीत टाका, कारण ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल. दानिएलाने देवाकडे मागितलं. स्वप्नाचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण सांगणं खूप कठीण आहे. एखादा व्यक्ती जर आपल्या समोर अचानक उभा राहिला आणि म्हणाला सांग मला काय स्वप्न पडलं, आपण सांगू शकतो आणि त्याचा अर्थही सांगा. त्या ठिकाणी 3 वर्ष ज्ञानी लोक राजाच्या समोर खात पित होते, चांगलं अन्न खात होते. दानिएलाने ते स्वीकारलं नाही, ते खाल्लं नाही. तरी देखील त्या तिथल्या मांत्रिकाला, जादूगरांना, ज्ञानी लोकांना, तिथल्या खाजगी लोकांना त्या ठिकाणी स्वप्नाचा अर्थ जे आहे ते सांगण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याकडे काही ज्ञानच नव्हतं. स्पिरिच्युअल रित्या त्यांच्याकडे काहीच नव्हतंच. जिवंत देवाची ओळख त्यांच्याकडे नव्हती. तरी देखील राजाला अपेक्षा होती की या ज्ञानी लोकांनी त्याचा अर्थ सांगावा. परंतु प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की देवबापाने दानिएलाला जे ज्ञान पुरवलं तेच ज्ञान तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जो दानिएलाचा देव आहे तो तुमचा आणि माझा देव आहे. जो याकोबाचा देव आहे तो आमचा देव आहे. जो अब्रामाचा देव आहे, जो इसाकाचा देव आहे, तो देव आमच्या बरोबर आहे. देव बदललेला नाही, देवाचं प्रेम बदललेलं नाही, देवाची प्रीती थंडावलेली नाही. आमची प्रीती एक वेळ थंडावेल, परंतु देवाची प्रीती कदापि आमच्यामधून थंडावणार नाही. एवढं प्रेम आणि एवढी प्रीती परमेश्वर जो आहे तो आमच्यावरती करत आहे. आणि म्हणून ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून काय करतील? त्याला अधिक देण्यात येतील, परंतु ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडून काढून घेण्यात येईल आणि दुसऱ्यांना देण्यात येईल. तसंच एक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षमळाचा सांगितला की एका गृहस्थाने काय केलं? द्राक्षमळा लावला आणि त्याने काय केलं? त्याला चांगल्या प्रकारे साफसफाई केलं, त्याच्या भोवती कुंड खणले आणि तो दूरदेशी निघून गेला एका व्यक्तीच्या हातामध्ये सोपून. तर ज्या वेळेस आम्ही पाहतो की हंगामाचा समय आला आणि हंगामाचा समय आल्यानंतर तो जो व्यक्ती आहे त्याला अपेक्षा होती कदाचित मला काय मिळेल? फळ मिळेल. आणि म्हणून त्याने त्याच्या चाकराला पाठवलं, त्याचा अपमान केला, त्याला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या व्यक्तींना पाठवलं, त्यांनाही तसंच करण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या पुत्राला पाठवलं, त्यांनाही आम्ही पाहतो की वारीस आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं. पण ज्या वेळेस स्वतः तो मालक त्या ठिकाणी जाईल त्यावेळेस त्या लोकांची परिस्थिती काय होईल असं त्या ठिकाणी सांगितले. आणि मग त्या ठिकाणी तो जो मालक आहे तो जातो, त्याच्याकडून द्राक्षमळा त्या ठिकाणी काढून घेतो आणि जो चांगलं फळ देऊ शकतो त्याच्याकडे काय करतो? तो सोपून देतो.
आज तुम्हाला आणि मला स्वर्गाचं राज्याचं रहस्य सांगण्याचं ज्ञान परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे, देव केलेलं आहे. मग आम्ही कितपत त्याचा उपयोग करतो? काय आम्ही सुवार्ता सांगतो का? इतरांना देवाच्या राज्यामध्ये आणतो का? आम्ही कशा प्रकारे परमेश्वराने जे आम्हाला सामर्थ्य, ज्ञान, वैभव दिलेलं आहे त्याचा आम्ही कशा प्रकारे उपयोग करून घेत आहोत, हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर आम्ही सांगणार नाही, आम्ही जर बोलणार नाही, जर इतरांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणार नाही, तर प्रियांनो, परिस्थिती दानिएलाच्या काळामध्ये झाली ती परिस्थिती आज आमच्या जीवनामध्ये उद्भवणार आहे. दानिएलानं जर ज्ञानाचा अर्थ सांगितला नसता तर त्या ठिकाणी त्या लोकांचा वध हा 100% ठरलेला होता. आज जर आम्ही त्या ठिकाणी जी सुवार्ता वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहे, जर आम्ही ती सांगितली नाही, लोकांना कळवली नाही, तर प्रियांनो, लोकांचा वध जो आहे तो हा 100% काय झालेला आहे, ठरलेला आहे. मग जर आम्ही आमची जबाबदारी जर झटकली तर ज्यावेळेस देव आमच्याकडून हिशोब घेईल त्यावेळेस आम्हाला काय उत्तर त्या ठिकाणी देण्यासाठी असणार आहे माहित नाही. म्हणून आम्ही पाहतो की नीतिसूत्र याच्या 24व्या अध्यायामध्ये आणि 11व्या वचनामध्ये कोणी वाचलं तर बरं होईल. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडील, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करा. बघा, असं म्हटलेलं आहे की ज्यांची ठार मारण्यासाठी काय झालेले आहे, तयारी झालेली आहे. काय झालेली आहे, तयारी झालेली आहे. त्यांना सोडवण्याचा होईल तितका काय करा, प्रयत्न करा. पुढचं वचन, ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करा. आणि पुढचं वचन पाहत, आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय करून पाहणारेच हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्यांना माहित नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? बघा, नंतर जर आम्ही म्हटलो की नाही नाही, आम्हाला माहितच नव्हतं, देवाने आम्हाला रहस्य सांगण्याचं ज्ञान दिलं होतं, आम्हाला माहितच नव्हतं की सुवार्ता कशी सांगावी, आम्हाला माहितच नव्हतं की लोकांपर्यंत कसं जावं, आम्हाला माहितच नव्हतं की आम्ही हे काम करायला पाहिजे होतं. नंतर ज्या वेळेस हा विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये करू त्यावेळेस परमेश्वर हे जे उत्तर आहे तो आम्हाला देणार आहे. नंतर आम्ही म्हणू शकत नाही की आम्हाला ठाऊक नव्हतं, कारण तो ज्याच्या त्याच्या कृत्याचं प्रतिफळ देणार नाही काय. आज आम्हाला संधी आहे की आम्हाला दिलेल्या ज्ञानाचा आम्ही काय करावा, उपयोग करा. दानिएलाचं रहस्य, राजाचं जे रहस्य आहे दानिएलाने सांगितलं. आज ख्रिस्ताचं जे रहस्य आहे, स्वर्गाच्या राज्याचं रहस्य जे आहे, तुम्हाला आणि मला परमेश्वराने काय केलेले आहे, ते दान दिलेलं आहे की आम्ही इतरांपर्यंत काय करावं, ते घेऊन जावं. मग समजा विश्ववाणी एक संस्था आहे, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आम्ही या प्रभूच्या सेवेसाठी काय करू शकतो, सहकार्य करू शकतो. कशा प्रकारे सहकार्य करू शकतो? प्रभूने आम्हाला वेळ दिलेला आहे, आम्ही घरामध्ये राहून गुडघ्यावर येऊन स्वार्थीच्या कार्यासाठी काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो. प्रभूने जर आम्हाला चांगली नोकरी दिलेली आहे, चांगलं टॅलेंट दिलेलं आहे, चांगल्या पदावर आम्ही आहोत, चांगलं पद परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, चांगला पगार आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, मग आम्ही आम्हाला दिलेल्या ज्ञानाच्या द्वारे जे आम्ही कमवत आहोत ते आम्ही आमच्या मंदिरामध्ये, आम्ही आमच्या सेवा कार्यासाठी दिलेलं पाहिजे. कारण जर आम्ही जात नाही, सांगू शकत नाही, तर जो भाग परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो आम्ही सांगितला पाहिजे. जर परमेश्वराने एक चांगलं बोलण्याचं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे तर त्याचा उपयोग आम्ही इतरांना वाचवण्यासाठी काय केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. तर प्रभूला धन्यवाद देऊया की आज त्याच्या या पवित्र वारी 2 रहस्य परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. पहिली गोष्ट, ज्याप्रमाणे राजाचं रहस्य दानिएलानं सांगितलं, तशाच प्रकारे मत्तैच्या 13व्या अध्यायामध्ये जे स्वर्गाचं रहस्य सांगण्याचं दान परमेश्वराने काय केलेलं आहे, आपल्याला देऊ केलेलं आहे. आमोसच्या 3ऱ्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये
आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो कलसेकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 25 आणि 26 वचनामध्ये या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश यास कळल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. आणि नंतर कलसीकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 25 आणि 26 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाचे रहस्य देवाच्या वचनाची पूर्ण सेवा कराव्या जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपून दिला त्याप्रमाणे झालं. हे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट केले आहे. ते हे देवाचं वचन आहे. आणि देवाने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, कळवलेलं आहे. आणि म्हणून आज विशेष देवाचे आभार मानूया की देवाने आपल्याला निवडलं, देवाने आपल्याला वेगळं केलं, देवाने आपल्याला आशीर्वादित केलं, आपल्या पापांची आणि अपराधांची क्षमा केली आणि देवाचं रहस्य सांगण्याचं दान देखील परमेश्वराने आपल्याला दिलं. म्हणून पुन्हा एकदा प्रभूचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो की आज या ठिकाणी देवाचं वचन सांगण्याची जी संधी पाळक साहेबांनी आणि मंडळींनी उपलब्ध करून दिली आणि विश्ववाणीची माहिती सांगण्यासाठी देखील सहाय्य केलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मंदिरामध्ये तुमच्या बरोबर सहभागिता घेण्याची जी संधी दिली त्यासाठी देखील मनापासून आभार मानतो. आमच्या या सेवा कार्यासाठी तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आम्हाला सगळ्यात जास्त प्रार्थनेची खूप गरज आहे, कारण आमचे जे सेवक आहेत खेड्यापाड्यामध्ये आदिवासी भागामध्ये सुवार्थेचं कार्य करत असताना त्यांना खूप त्रास होतो. गावात गेल्यानंतर लोक मारहाण करतात, त्यांना हाकलून देतात, त्यांचा अपमान करतात. आणि एवढंच नाही तर बरेच असे जे सेवक आहेत ते आपल्या प्राणाची आहुती त्यांनी या सेवा कार्यासाठी दिलेली आहे. आणि म्हणून तुमची प्रार्थना ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस आम्हाला पाठबळ मिळतं, आम्हाला धैर्य मिळतं. आणि म्हणून विश्ववाणी ही भारतीय आर्थिक व्यवस्थेवर चालणारी जी संस्था आहे आणि हे जे देवाने ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान जे आहे ते खेड्यापाड्यामध्ये प्रकट करण्यासाठी परमेश्वर जवळपास 5,000 सेवकांना सहाय्य करत आहे. त्याचा उपयोग आज खेड्यातल्या भागामध्ये होत आहे आणि 1,00,000 गावाचं जे दृष्टांत परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते सांगण्यासाठी परमेश्वर उपयोग करून घेत आहे. सध्या आम्ही 10,400 गावामध्ये काय झालेलं आहे पोहोचलेलो आहोत. आज जसे तुम्ही या ठिकाणी देवाची भक्ती करण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहात, तशाच प्रकारे आज जवळपास भारतामध्ये 3,500 गावामध्ये नवीन लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यासाठी आज लोक काय झालेले जमलेले. हे कशाद्वारे शक्य झालेलं आहे? कारण जे रहस्य परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे ते आम्ही वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे काय करावं, इतरांना काय करावं, सांगावं. आणि म्हणून परमेश्वर आज तुमचा आणि माझा वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे काय करत आहे, उपयोग करून घेत आहे. तर या संधीबद्दल आणि या देवाच्या कार्याबद्दल देवाला धन्यवाद असो. पुन्हा एकदा पाळक साहेबांचे आणि मंडळीचे देखील आभार मानतो. या आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. मेंढरांचा महान मेंढपाळ, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभुत्व आहेस. देवा तुझं वचन सांगतं की जा आणि जगाला सुवार्तेची घोषणा करा. आम्ही जाऊ शकत नाही, सांगू शकत नाही, परंतु अनेक माध्यम देवा तू आम्हाला उपलब्ध करून दिलेस. आम्ही धन्यवाद देतो की देवापा पवित्र परमेश्वर, आज या ठिकाणी देवापा पवित्र परमेश्वर या मंडळीसाठी आम्ही देवा तुला धन्यवाद देत आहोत. सर्व कमिटीसाठी देवा आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. सर्व चर्च मधील सभासदांसाठी देवा आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू देवापा तू या मंडळीला निवडून घेतलंस आणि स्वर्गाचं रहस्य सांगण्याचं जे दान प्रिय बापा तू पवित्र परमेश्वर तुझ्या प्रियजनांना दिलेलं आहेस, त्यासाठी आम्ही देवापा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू राजा मी प्रार्थना करतो, प्रभू देवापा या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे.
आमचे सन्माननीय कालसेकर बाळासाहेब देवबापा, आम्ही त्यांना तुझ्या पवित्र आणि अति मूल्यवान हातात देतो देवबापा, तू त्यांना आशीर्वादित कर. या मंडळीची धुरा वाहत असताना देवबापा पवित्र परमेश्वर त्यांना तुझ्या हातात देतो, तू त्यांना आशीर्वादित कर. या मंडळीतील कमिटीला देवबापा आम्ही तुझ्या हातात देतो. प्रिय बापा पवित्र परमेश्वरा, त्यांना देखील देवबापा तू सहाय्य कर. आणि त्याचबरोबर मंडळीतील सर्व सभासदांना आणि देवबापा सर्व लहान तरुणांना आम्ही देवबापा तुझ्या हातात देतो. सेवा कार्यासाठी जे आतापर्यंत त्यांचं सहकार्य प्रभू देवबापा पवित्र परमेश्वरा तुझ्या सेवेला लाभलेलं आहे, त्याचं प्रतिफळ तू त्यांना दे. कारण देवबापा पेत्र तुझ्या वचनामध्ये म्हणतो, जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तो तेव्हा तुम्हाला न समजणारा हार प्राप्त होईल. आणि म्हणून देवबापा पवित्र परमेश्वर ज्यावेळेस तू वैभवाने येशील त्यावेळेस प्रत्येकाला प्रभू देवबापा न समजणारा हार देवबापा तू देऊन करणार आहे. आणि म्हणून प्रगटीकरण 22:12 मध्ये जे तुझं वचन सांगतं की पहा मी लवकर येतो आणि ज्याच्या त्याच्या कृत्याचं प्रतिफळ देण्यासाठी माझ्याजवळ वेतन आहे. आम्ही सर्वजण तुझ्या या पवित्र परमेश्वरा द्राक्ष मळ्यामध्ये काम करत असताना प्रभू देवा पवित्र परमेश्वर आम्हा प्रत्येकाचा तो उपयोग करून घे आणि प्रिय बापा तुझ्या नावाचं गौरव करून घे. आज या सहभागितेबद्दल वेळ देतो, तुला धन्यवाद देतो आणि तू पुढचा वेळ आणि क्षण तुझ्या स्वाधीनाधीत करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहान विनंती करतो म्हणून तो आहे.